जून पर्यंत कापूस राहिला घरामध्ये, हेच प्रश्न आहेत ना आमचे. की बघा ना, जून पर्यंत कापूस जर घरात राहतोय, कापसाचे भाव बघा, सोयाबीनचे भाव बघा, कधी भाव पुढे जाय ना 4,000च्या पुढे 5,000च्या पुढे भाव जाय नाही. आणि कृषी मंत्र्याला पुरस्कार भेटलेले काही बी लोक विचार करून मतदान करतील ना. जे वातावरण जे आहे ते खूप म्हणजे दूषित नाचकं वातावरण झालेलं आहे. त्याच्यामुळे हा विकास हा खूप बाजूला पडलेला आहे. काय आणखीन विम्याचे पैसे नाहीत, परत अनुदानाचा पत्ता नाही, कर्जमाफी करू म्हणते त्याचं बी काही नाही, नुसते जाहिराती देते कर्जमाफी करू म्हणून. लोकसभा निवडणुकांची प्रक्रिया पार पडलेली आहे. कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणुकांची घोषणा होऊ शकते. याच अनुषंगाने मुंबई तकनं विधानसभेचा आखाडा हा उपक्रम जो आहे ते विशेष कार्यक्रम जाहीर केलेला आहे. एकंदरीतच याच कार्यक्रमामध्ये मी सध्याला गेवराई विधानसभा मतदारसंघातील बाजारपेठेमध्ये आहे. गेवराई विधानसभा मतदारसंघामध्ये एकेकाळी पंडित घराण्याचं वर्चस्व कायम राहिलेलं आहे, तर दुसरीकडे लक्ष्मण पवार इथे सलग 10 वर्षापासून आमदार आहेत, ते इथे विद्यमान आमदार आहेत. गेवराई विधानसभा मतदारसंघातील काय प्रश्न आहेत, कोणत्या मुद्द्यावरती निवडणूक लढवली गेली पाहिजे, कोणते मुद्दे समोर आणले पाहिजेत, हेच मी इथल्या नागरिकांकडून जाणून घेणार आहोत. त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यांचे काय प्रश्न आहेत, काय सांगाल, त्यांच्याशी आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत. काय सांगाल एकंदरीत गेवराई विधानसभेची निवडणूक कोणत्या मुद्द्यावर झाली पाहिजे? 10 वर्ष लक्ष्मण जे पवार आहेत ते आमदार आहेत तिथे, तर पवार आहेत, दुसरीकडे पंडित आहेत. कोणते मुद्दे तुमचे प्रश्न सोडवले जातात का? काय तुमचे प्रश्न आमच्या माध्यमातून काय सांगाल? बोला. आम्ही काय बोलणार, आम्हाला काय समजत नाही. काय नाव, काय तुमचं नाव काय? शिराजी शिंदे. कुठून आले? ड्राईव्ह. काय काम काढला तिथं? काय नाही बाजार. काय ग्रामीण भागात काय परिस्थिती, कापसाची कशी परिस्थिती आहे, शेतीचे काय काम आहे, खताचे काय भाव आहेत? खताचे भाव वाढले. काय सांगाल? खताचे भाव वाढले. काय परिस्थिती काय आहे? खताचे भाव काय आहेत? कापसाला भाव मिळतो का? कपाशीला भाव मिळतो? 6,000 ते 7,000 असं हे व्हायला लागले कापसाच. आणि 3300 आणि 3200 रुपये खताचा भाव. काय परवडतं शेतकरी? इथले सरकारवर तुम्ही खुश आहेत का? इथले आमदार आहेत लक्ष्मण पवार, नाही खुश आहे त्यांनी. चल काम केलं त्यांनी. एकंदरीत इथले आपण प्रश्न जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आणखी काही नागरिक आहेत, त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले जातात का? शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरती आवाज उठवला जातोय का? काय सांगाल? विधानसभेची निवडणूक कोणत्याही क्षणी लागू शकते. लक्ष्मण पवार इथे 10 वर्ष झाले आमदार आहेत, पंडितांचं एकेकाळी वर्चस्व राहिलेलं आहे. काय मुद्दे नेमकी गेवराईमध्ये? गेवराईमध्ये काय भाववाढी नाही, काही नाही मालाला. पहिले आमदार काही कामं केली नाहीत लोकांची, काही नाही, नाराज आहेत लोक भाजपवर. काय नेमकी काय प्रश्न आहेत? नेमकी शेतकऱ्यांचे काय प्रश्न तिथे? शेतकऱ्याचं काय, कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, सगळे मालाला भाव नाही, तर पीक विमा नाही कोणता, काही नाही, काहीच नाही. सरकारने तर पीक विम्याची घोषणा केलेली, दिला नाही ना अजून, दिला नाही अजून. काय इथे लक्ष्मण पवार 10 वर्षापासून आमदार आहेत, अरे सम्राट म्हणून ओळखले जाते, त्यांना काम होतात की? काहीच काम नाही केलं अण्णांनी, काहीच काम नाही, कोणतेच काम नाही. कोणत्या भागात नाही? तुमचं नेमकं गाव कोणतं आहे? पिंपरी. काय काय काढलं कामाची तिथं? बाजारला. काय होईल वाटतंय 2024च्या विधानसभेमध्ये काय होईल? विजयराजे येतील निवडून. विजयराजे पंडित. का बरं? काम आहेत त्यांची, वडिलापासून काम आहेत, आजचे नाहीत. त्यांच्या वडिलांनी काम केली, त्यांच्या भावांनी काम केली, ते करतात काम. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडले जातात का? जातात. शेतकऱ्याचे प्रश्न सोडले जातात, सगळे काम करतात ते. नक्कीच आपण सध्याला गेवराई विधानसभा मतदारसंघातील बाजारपेठेमध्ये आहेत. नागरिकांच्या प्रतिक्रिया घेण्याचं काम करतोय, की आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणखी आपण जे स्थानिक जे लोक आहेत त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यांच्या काय प्रतिक्रिया, त्यांचं काय मत आहे ते जाणून घेणार आहोत. त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहे. काय कुठून आले? बोला, कुठून आले? इथूनच. काय गेवराई? गेवराई. काय सध्याला विधानसभेची निवडणूक कोणत्या क्षणी लागू शकते? काय चित्र नेमकी विधानसभेची? आता आरक्षणाच्या हिशोबावर, मराठा आरक्षणाच्या हिशोबावर होईल ना काहीतरी. मराठा आरक्षणाला कोण पाठिंबा देत आहे, कोणाची किती तळमळ, याच्यावर होऊन जाईल. काय जरांगे पाटलांचा फॅक्टर तिथे पाहायला मिळतोय. मात्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पवार असतील, पंडित असतील, आणि दुसरं कोणी चेहरा दिसेल का? त्या नवीन चेहरा जर आला तर संधी मिळेल ना, नवीन चेहरा नक्की संधी मिळेल. लक्ष्मण पवारांना तर कार्यसम्राट म्हणून ओळखलं जातं गेवराईमध्ये. आहे, त्यांचे काम आहेत चांगले, पण मराठा आरक्षणाविषयी एवढे काही नाही ना. 5 वर्षामध्ये 2 सरकार पाहायला मिळाले, महाविकास आघाडी आणि महायुतीचे. कोणत्या सरकारचे कामं चांगली वाटली तुम्हाला? कोणत्याही एका सरकारच्या काम नाही चांगले. आता मनोज जरांगे पाठवायचं. आता मनोज जरांगे ते तर म्हणतात आणखी अद्यापर्यंत उमेदवार दिले नाही त्यांनी, पण पाहू ना आता 13 तारखेला काय होतंय. तर भूमिका होईल ना स्पष्ट, नंतर देतील ना.
ते पवार आणि पंडित आहेत, कोणता चेहरा तुम्हाला चांगला वाटतो इथे? आता काळच ठरवेल आता काय. नक्कीच बघू शकतो येणारा काळ ठरणार आहे. आणखी आपल्याकडे काही नागरिक आहेत, त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहे. विधानसभेची निवडणूक कोणत्या क्षणी लागू शकते? इथे गेवराईमध्ये 10 वर्ष लक्ष्मण पवार आमदार आहेत, अगोदर पंडित होते. काय वाटतं नेमकी कोणत्या मुद्द्यावर निवडणूक लढवली गेली पाहिजे? तुमचे मुद्दे काय आहेत? विकासावर मुद्दे पाहिजे, काय विकास पाहिजे, दुसरं काय. लक्ष्मण पवारांमध्ये कार्यसम्राट म्हणतात. आहे ते कार्यसम्राट आहेत? आहे ना ते कार्यक्रम, कामं केले की तुमची? कामं केली. कोणती कामं झाली गेवराईमध्ये? हे विकास केले, दुसरं काय. कोणत्या मुद्द्यावर निवडणूक लढवली पाहिजे? विकास दुसरं काय पाहिजे. काय वाटतं येणाऱ्या निवडणुकीमध्ये काय होईल? कारण राज्यामध्ये 2 सरकार झाले, महायुती आणि महाविकास आघाडीचे. तुम्हाला कोणतं सरकार चांगलं वाटलं? कोणत्या सरकारने कामं चांगली केली? सगळे सारखे जे हो, हे बी आले तेच, ते बी आले तेच, दुसरं काय नाही. दोन्ही सरकार हा सारखे जे. काय तुम्हाला गेवराईमध्ये काय होईल वाटतं एकंदरीत? कारण लक्ष्मण पवार असतील, अमरशे पंडित असतील, त्यांचे बंधू विजयराजे पंडित. सांगता येत नाही कोणी येतो, लोक ह्याच्यावर आहे का नाही. नक्कीच बघू शकतो, सांगता येत नाही असं म्हणतात. आपल्यासोबत आमचे काही बाजार करायला आलेले मंडळी आहेत, तरुण आहेत. ग्रामीण भागात काय प्रश्न आहेत, शेतीचे काय प्रश्न आहेत, आणि येणारी विधानसभेची निवडणूक पवार असतील किंवा पंडित असतील, कामं केलेत का आणि कोणत्या मुद्द्यावर निवडणूक लढवली गेली पाहिजे? गेवराईतले प्रश्न सुटलेत का? काय सांगाल? बाजार केला आज, कुठून आले, काय नाव वगैरे? पवन जाधव मी भेंडाकळीचा आहे आणि योगायोगाने आज गेवराई तालुक्यात आल्याच्या नंतर बाजार चांगला दिसला, बाजार केलेला आहे. आणि तेच आपलं शेतीमध्ये जे आपलं पावसा पाण्याचं सध्या वातावरण व्यवस्थित आहे. भाजीपाले आपले टमाटे म्हणा. गेवराई विधानसभा मतदारसंघामध्ये 10 वर्ष विद्यमान आमदार आहेत लक्ष्मण पवार. कामं झालेत की? 100% कामं झालेले आहेत. 100% गेवराई तालुक्याचा विकास झालेला आहे, त्याच्यात काही वाद नाहीये. 2024च्या निवडणुकीमध्ये कोण चेहरा चांगला वाटतो तुम्हाला? चेहरा सांगता येणार नाही, कारण की लक्ष्मण अण्णांनी कामं चांगले केलेत आणि बघू काय वाटते, काय होईल वाटते नक्की? काय होईल त्याचं नाही सांगता यायचं आता आपल्याला. सरकार महाविकास आघाडी सरकारवर खुश आहेत का युतीच्या? भारतीय जनता पार्टीचे आमदार लक्ष्मण अण्णा पवार आहेत, देते ना, होते ना आमदार डबल. नक्कीच बघू शकतो. आणखी काही प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. माझ्यासोबत आणखी काही नागरिक आहेत, त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहेत. बाबा कुठून आले? मंगळवाडी. नाव सांगा. थांबा. इकडे बघा. नाव काय आहे तुमचं? विष्णू चव्हाण. गंगावाडी. काय शेतीचे काय प्रश्न आहेत? खता बियाचे भाव काय झालेत, काय नाही? भरपूर वाढत खताचे भाव. मग का मालाला भाव मिळतोय का? भाव कुठे मिळतो मालाला? मग भाव मिळायला पाहिजे ना. नाही मिळत. काय सांगणार असेल मग सरकारला? काय सांगणार असेल? काय भाव वाढ कमी करायला पाहिजे त्यांनी खताचे. शेतीचे माल वाढून द्यायला पाहिजे. उसाला काय भाव मिळतोय? दिसायला काय 2700. परवडत का मग तुम्हाला? नाही ना. काय इथले आमदार लक्ष्मण पवार आहेत, आता विधानसभेच्या निवडणुका लागू शकतात. कोणत्या मुद्द्यावर निवडणूक लढली पाहिजे? तुमच्या काय नेमकी मागण्यात? शेतीला मालाला भाव पाहिजे. काय नक्कीच बघू शकतो, शेतीमालाला भाव पाहिजे. ते आपण आमच्याकडे जाणून घेणार आहेत. काय सांगाल? कुठून आले? कोणतं गाव? काय आम्ही इथलेच आहे. काय कोणत्या मुद्द्यावर निवडणूक लढली पाहिजे विधानसभेची? कोण आमदार होऊ शकतो विधानसभेतला? आम्ही काय सांगू शकणार, जनता जे ठरवेल ते होईल. तुमचं काय मत आहे? कोणत्या मुद्द्यावर निवडणूक लढली पाहिजे? शेतीचे काय प्रश्न आहेत? शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर व्हायला पाहिजे. काय प्रश्न काय तुमचे नेमके? काय कोणते मूलभूत प्रश्न? मला फोन नक्की जे आहेत. 2 मिनिट. विधानसभेची निवडणूक होऊ घातलेली आहे. गेवराई विधानसभा मतदारसंघातून लक्ष्मण पवार किंवा विजय पंडित आणि बदामराव पंडित एकंदरीत उमेदवार असतील. ह्या 10 वर्षामध्ये काय कामं झाली गेवराईमध्ये? नक्की कामं झाली का? भरपूर कामं झाली. काय कामं केली? रस्ते, नाल्या, रोड, तेच, बाकी काही नाही. कोणत्या मुद्द्यावर निवडणूक लढवली पाहिजे? काय आपल्याला नाही त्यातलं कळत. कोणते मुद्दे? तुमचे काय प्रश्न सांगा ना. बोलले चुका का? नाही, आपले नाही काही प्रश्न. आता आपल्याला नाही त्यातलं कळत नाही जास्त. नक्कीच बघू शकतो की येणाऱ्या निवडणुकीमध्ये कोणते मुद्दे जरी लोक बोलत नसतील, म्हणजे भावना आपल्याला समजतात, त्यांच्याकडून काही जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहेत. तिथे जे नागरिक आहेत त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्यांच्या काय भावना आहेत, त्यांचं काय म्हणणं आहे, त्यांच्याकडून बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहे. काय सांगाल? गेवराई विधानसभा मतदारसंघामध्ये लक्ष्मण पवार सलग 10 वर्ष झाले आमदार आहेत. अमरशे पंडित तयारी करतात, विजयसिंह पंडित आहेत, बदामराव पंडित आहेत. कोणत्या मुद्द्यावर निवडणूक लढवली पाहिजे?
लक्ष्मण पवार का बरं? माणूस चांगला आहे ते. का पण काय कामं केली 10 वर्षात? लय काम केलं त्या माणसाने. संधी घेऊन स्वच्छता केली, जागोजागी रस्ते केले, ते केले, ट्यूबलाईट केली, नळाचं हे केलं, रस्त्याचं केलं, घरकुल दिलं लोकाला. अजून काय पाहिजे? नाही ह्या विधानसभेच्या निवडणुकामध्ये काय आले कोणते मुद्दे समोर आणले पाहिजे? कोणते कामं तुमचे पेंडिंग आहेत? यांनी कोणतं काम ठेवलं नाही त्या माणसाने. सगळे कामं केली. सगळे कामं केले. लक्ष्मण पवारने समजे कामं केले. लक्ष्मण पवारच पाहिजे आम्हाला. नक्कीच बघू शकतो लक्ष्मण पवार पुन्हा पाहिजेत. आणखी काही माझ्यासोबत नागरिक आहेत, त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहे. विधानसभेची निवडणूक होऊ घातलेली, लोकसभेची निवडणूक झालेली आहे. कोणत्या मुद्द्यावर निवडणूक लढली पाहिजे? काय एकंदरीत मूलभूत प्रश्न आहेत ग्रामीण भागातले जे आमच्या माध्यमातून पोहोचले पाहिजेत? आता तुम्ही मला असं अचानक विचारल्यानंतर आता मला थोडं गोंधळल्यासारखं होतंय, पण तरी मी या विकासाच्या मुद्द्यावर जर निवडणूक झाली तर आणखी चांगलं राहील. पण सध्या वातावरण जे आहे ते खूप म्हणजे दूषित नाचकं वातावरण झालेलं आहे. त्याच्यामुळं हा विकास हा खूप बाजूला पडलेला आहे आणि जनतेच्या भावना खूप तीव्र आहेत. ते ओबीसी आणि आरक्षणाच्या मुद्द्यावरच ही इलेक्शन होणार आहे. सगळे उमेदवार जे आहेत लक्ष्मण पवार 10 वर्ष झाले आमदार आहेत, त्यांचे कामं झालेत का? इथे कामं झालेले आहेत, ते काही झालेले आहेत, ते काही बरेचसे पेंडिंग आहेत काही कामं त्यांचे. आता त्यांच्या पद्धतीने ते करतात. अचानक विचारण्याचा असा विषय, कारण आम्ही ठरवून कोणाला विचारत नाही. जो व्यक्ती आम्हाला भेटेल त्यांच्याशी आम्ही प्रश्न करतोय, कारण मुलाखत ही स्पष्टपणे झाली पाहिजे आणि निर्भीड झाली पाहिजे. एकंदरीत माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण बघितलं लोकसभेमध्ये जातीय वाद पाहायला मिळाला, असंच पुढे चित्र असेल का? 100% असंच चित्र का बरं? काय नेमकी? कारण ह्या लोकसभेला ज्या पद्धतीने इलेक्शन झालेलं आहे त्याच पद्धतीने विधानसभेला पण इलेक्शन आणि वातावरण काही स्थिर नाहीये. आणखी त्याच्यात म्हणजे मिठाचा खडा पडण्याचा प्रकार चालू आहे. आणखी त्यात कशामुळे पण काय कारण काय त्याचे? हे सभा घे ते सभा घे ते जास्त चालू प्रकार वाढणारच त्याला. आणखी कोण उमेदवार असू शकतोय लायबल? ते नाही सांगता येणार आता. सध्या नाही सांगू शकत कोण उमेदवार लायबल असू शकते. महाविकास आघाडीचं सरकार 2.5 वर्ष होतं आणि महायुतीचं आता 2.5 वर्ष आहे. कोणत्या सरकारमधली कामं चांगली झाली? लाडकी बहीण योजनेचा खरोखरच फायदा होईल का? योजना खरोखर शेवटपर्यंत टिकेल का? 100% महायुतीच्या सरकारने जे लाडकी बहीण योजना राबवलेली त्याचा 100% गोरगरिबापर्यंत नक्कीच फायदा होईल त्याचा. आणि नक्कीच त्याचा परिणाम येणाऱ्या विधानसभेमध्ये पण नक्कीच त्या महायुतीला परिणाम ठरेल. त्याचा फायदा होईल का? 100% फायदा होईल त्याचा. काय चित्र असेल बीड विधानसभा गेवराई विधानसभेतलं? आता गेवराई विधानसभेतलं चित्र नक्की असं काही सांगता येणार नाही मला, कारण सध्याचं वातावरण ज्या पद्धतीचं आहे त्या पद्धतीनुसार मला ते सांगता येणार नाही त्याचं. नक्कीच बघू शकतोय विकासाच्या मुद्द्यावरती निवडणूक लढवली गेली पाहिजे, मात्र लोकसभेमध्ये जातीय वाद पाहायला मिळाला आहे आणि तो जातीय वाद देखील विधान पाहायला मिळाला असं त्यांनी सांगितलेलं आहे. सोबत काही नागरिक आहेत, बोलण्याचा प्रयत्न करूया. काय नाव आहे तुमचे? हो साहेब खंडागळे. काय वाटतंय बरं विधानसभेमध्ये गेवराईमध्ये काय सांगता येणार? काय पण 10 वर्षात प्रश्न सुटलेत का? सरकारवर, राज्याच्या सरकारवर खुश आहेत का? केंद्राच्या सरकारवर खुश आहेत का? काय योजना आणल्यात? लाडकी बहीण योजना आणली, काय मूलभूत प्रश्न काय आहेत नेमकी तुमची? अंमलबजावणी कोणती झाली? अंमलबजावणी नाही झाली. नुसत्या घोषणा केल्या? नुसत्या घोषणा. लाडकी बहीण योजना तर सुरू केली ना? काय गेवराईमध्ये काय चित्र असणार आहे? कारण 2 पंडित आहेत आणि 1 पवार आहेत. काय होईल वाटतं? सांगता येणार नाही. त्याच्या मुद्द्यावर चलन राहते. विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक होईल का पण नक्की? लोकसभेमध्ये तसं काय पाहायला? लोकसभेत जातीवाद झाला, मग विधानसभेमध्ये होईल ना? काय होईल वाटतं तुम्हाला? विकासाच्या मुद्द्यावर. विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक होईल. काय चित्र आहे एकंदरीत? गेवराईमध्ये 10 वर्षे लक्ष्मण अण्णा पवार आमदार आहेत, कार्यसम्राट म्हणून ओळखलं जाते. काही कामं त्यांची काय काय केली? विकास कामं चांगले आहेत त्यांची. कामं केलीत? भरपूर कामं केली. नक्कीच बघू शकतोय विकासाच्या मुद्द्यावर इथली निवडणूक होईल असं यांनी सांगितलेलं आहे. आणखी मी काही नागरिकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यांना काय वाटतं, इथले मुद्दे काय आहेत? येणारी विधानसभेची निवडणूक कोणत्या मुद्द्यावर लढवली गेली पाहिजे? लक्ष्मण पवार असतील, बदामराव पंडित असतील आणि विजयसिंह पंडित असतील, हे प्रमुख चेहरे 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळणार आहेत. कोणत्या मुद्द्यावर निवडणूक लढवली गेली पाहिजे? काय मुद्दे नेमकी गेवराईमध्ये आणि कोणते काम? विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढता आली पाहिजे. आणि गेवराई शहरामध्ये म्हणण्यापेक्षा गेवराई तालुक्याचा पूर्ण विकास जर कुणी केला असेल तर एकमेव बाळराजे पवार यांचं घर आणि आमदार लक्ष्मण पवार यांच्यामुळे सगळा विकास झालेला आहे गेवराई शहरामध्ये. ती नगरपालिका असो किंवा आमदारकी असो,
पूर्ण शहरामध्ये पूर्ण तालुक्यामध्ये पूर्ण विकास सगळा जर केला असेल कुणी तर फक्त लक्ष्मण पवार, आणि त्यांची यंदा हॅट्रिक होणं हे काळाची गरज आहे. हे निवडून यायलाच पाहिजे तिसऱ्या वेळेस विकासाच्या मुद्द्यावर तरी कमीत कमी. बीड जिल्ह्यामध्ये भाजपावरती प्रचंड रोष आहे इथल्या स्थानिकांचा आणि इथल्या शेतकरी वर्गांचा. नाही, शेतकरी वर्गाचा आणि याचा भाजपवर रोष आहे, मान्य आहे, पण आमच्या तालुक्याचं प्रतिनिधित्व लक्ष्मण पवार हे करतात, त्यामुळे त्यांचे कार्य बघून भाजपला न बघता वैयक्तिक लक्ष्मण अण्णा पवार यांना बघून मतदान करावं, माझं असं मत आहे. बघू शकतोय लक्ष्मण पवार यांना बघून आम्ही मतदान करणार आहोत. काय नाव सांगा, बोला काय नाव काय? नक्की बघू शकतोय, बोलण्याचा प्रयत्न करत नाहीत. काय सांगाल 2024 ची निवडणूक जाहीर होऊ शकते. लोकसभेची निवडणूक बघितली, आता विधानसभेची निवडणूक चालू होणार आहे. कोणत्या मुद्द्यावर आहेत, काय प्रश्न नेमके शेतकऱ्यांचे, कोणते मुद्दे घेऊन समोर आले पाहिजे? सध्या खताचे भाव वाढलेले, शेतकऱ्याकडे कोणी लक्ष देत नाही. ते नुसते राजकारणापुरतेच बोलत आहेत. हे शेतकऱ्याचा काही प्रश्न मांडित नाहीत कोणी. सध्या पीक विमा नाही, अनुदान नाही, शेतकरी बिया भरण्यासाठी खता पाण्याला हे सध्या पीक विम्याचं नाही, कोणाचं अनुदान नाही, काही नाही. नुसते मतदानापुरते शेतकऱ्याजवळ करते हे उद्देश. अरे सम्राट म्हणून लक्ष्मण पवार 10 वर्ष आमदार, काय कामं केली? कामं भरपूर केले अण्णांनी, कामं भरपूर केली. कामं झालीत का? हो, कामं केले. तालुक्यात भरपूर कामं केली. रस्त्याचे काम आहेत, कोणाचे शेततळे हे कामं केली. पवार की पंडित? नाही, पवार येतील. हो, येतील ते मोहर प्रश्न राहील, पण कामं सध्याच्या काळात चांगली केली. विमा वगैरे मिळाला तुम्हाला? नाही, विमा नाही, अनुदान नाही, काही नाही. पवार मग नाही, त्याने रोड रस्त्याचे जे कामं केलेले, अनुदान हे काही केले नाही. नक्कीच बघू शकतो रस्त्याचे कामं केली, मात्र शेतकऱ्यांना विमा मिळालेला नाही, अशी त्यांची प्रतिक्रिया आहे. आणखी काय प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. यांना काय वाटतं, इथले मुद्दे काय आहेत, कोणत्या मुद्द्यावर निवडणूक झाली पाहिजे विधानसभेची, काय सांगाल, कोणत्या मुद्द्यावर निवडणूक झाली पाहिजे? आम्हाला काय कळत नाही. कोणत्या मुद्द्यावर निवडणूक लढवली गेली पाहिजे विधानसभेची? मराठा आरक्षणच्या मुद्द्यावर, मनोज जरांगे पाटलाच्या मुद्द्यावर लढवलं पाहिजे. काय लक्ष्मण पवारांनी काय कामं केली 10 वर्ष? काहीच केले नाही गोरगरिबाचे. काय रे सम्राट येते तर? कार्य सम्राट म्हणायला तुम्हाला, आम्हाला नाहीत ना, कोणत्या गावाला भेट नाही, आणखी काहीच नाही आम्हाला. कशात कार्य सम्राट हा? मराठा आरक्षणच्या ह्याच्यावर मतदान होईल. मनोज जरांगे सांगतील ते होईल. मनोज जरांगे पाटील जे सांगतील ते होईल. आतापर्यंत उमेदवार दिले नाहीत, आणि जे देते ते ज्याला सांगतील त्याला मतदान. ज्यावेळेस घोषणा होईल त्यावेळेस. हा, जरांगे पाटील सांगतील त्याला. शेतकऱ्यांचे काय प्रश्न आहेत? गेवराई भागामध्ये प्रश्न सोडले जातात का नक्की एकंदरीत? शेतकऱ्याचे तर लय मोठे प्रश्न आहेत. विमा नाही, कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, काय जी नाही ती कुठं नेत, आणखी काय सांगायची. पवार की पंडित? हा, पवार की पंडित? जरांगे पाटील जे सांगतील ते. महाविकास आघाडीचे सरकार 2.5 वर्ष होतं, आता महायुती सरकार चालू आहे. कोणत्या सरकारने कामं चांगली केली? महाविकास आघाडीच्या कर्जमाफी पहिली दिली उद्धव ठाकरेंनी, यांनी काय दिली शेतकऱ्यात? पीक विमा पण नाही. आणखी कृषी मंत्री धनंजय मुंडे पुढचे काय करायचं? धनंजय मुंडे असून जातीवाद करायला काय? जातीवादीसाठीच का, दुसरं काय? नक्कीच बघू शकतोय विम्याचे प्रश्न असतील आणि इथल्या मराठा आरक्षणाचा विषय असतील, आणखी काही विचारण्याचा प्रयत्न करणार आहे. कोणत्या मुद्द्यावर निवडणूक लढवली गेली पाहिजे? बीड विधानसभा असेल, गेवराई असेल, माजलगाव असेल आणि परळी असेल, केज असेल. गेवराईमध्ये काय प्रश्न आहेत? विकासाच्या मुद्द्यावर लढवायला पाहिजे ना. लोकसभेत काय झालं? लोकसभेत महाविकास आघाडीच लागले जास्त सीट. पण विकासाच्या मुद्द्यावर लढवली, कशावर लढवली? विकासाच्या मुद्द्यावर लढवली ना. जाती मुद्द्यावर राहिली की निवडणूक? जातीच्या बी झाली थोडीफार, पण विकासाच्या मुद्द्यावरच लढली लोकांनी. काय वाटतंय तुम्हाला गेवराईमध्ये काय होईल? गेवराईमध्ये शिवसेनेचं सीट लागेल ना, महाविकास आघाडीचे बदामराव पंडित. कार्यसम्राट लक्ष्मण पवारांची कामं चांगली नाहीत केली कुठं? गेवराईमध्ये? नाही, आमच्या खेड्यापाड्यात तर काही त्यांचं हेच नाही होगा. इथं गेवराईतलं नाही प्रॉपर सांगू शकत, पण खेड्यापाड्यात सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, कोणत्याच पिकाला भाव नाही व्यवस्थित. काय कोणते मुद्दे समोर आणले पाहिजे येणाऱ्या निवडणुकीमध्ये? काय तुमचा जाहीरनामा असला पाहिजे? जाहीरनामा काय, शेतकऱ्यासाठी काहीतरी करायला पाहिजे सरकारने. काय काय केलं पाहिजे सांगा ना. काय आणखीन तर विम्याचे पैसे नाहीत, परत अनुदानाचा पत्ता नाही,
कर्जमाफी करू म्हणते त्याचं बी काही नाही, नुसते जाहिराती देतात कर्जमाफी करू म्हणून. शेतकऱ्याचे थकीत शेतकरी काही आमच्यासारख्याचे मुलं शिकतात. आम्हाला एज्युकेशन लोन घ्यायचं म्हणलं तर आम्ही इतके पैसे बँकेचे कुठले भराव, सगळेच पैसे भरा म्हणतात बँकेवाले. काय पवार शेतकरी फार अडचणीत आहेत. पवार की पंडित? पंडित बदामराव पंडित. पंडित बदामराव पंडित. लक्ष्मण अण्णा इथं 10 वर्षापासून रनिंग आमदार दिले. त्यांच्या कामावरती लोक काही खुश आहेत का नाही? त्यांच्या कामावरती खुश आहेत ते नाही सांगू शकत मी. नाही. गाव कोणतं तुमचं? आमला काय कामं केले की नाही अण्णांनी? तिथं काय दिलंय आम्हाला, एक सभा मंडप दिलेला आहे एवढा मंदिराला एक 10 वर्ष. आणि एक रोडचं काम दिलेलं आहे. नक्कीच बघू शकतो या संमिश्र प्रतिक्रिया आहेत. आणखी काही प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यांना काय वाटतं? बोला बोला बोला. नक्कीच बघू शकतो ह्या ज्या संमिश्र प्रतिक्रिया आहेत, गेवराईच्या शहरी भागातल्या प्रतिक्रिया आहेत, त्यांच्या जाणून घेतल्या आहेत. आणखी आपण काही प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. काय मामा चहा करता काय? इकडे बघा. चहा करतात मामा, छान चहा दिसतो मामाचा. काय किती धंदा होतो रोज? बोला. आपले नाही हॉटेल काय धंदा किती होतो रोज? काय कोणत्या मुद्द्यावर निवडणूक लढली पाहिजे विधानसभेची? आपल्याला नाही माहिती. नाही, मामा बोलायचा प्रयत्न करत नाहीत. मामाला बोलणं आवडत नाही वाटतं. आणखी आपण काही जाणून घेणार आहोत. कोणत्या मुद्द्यावर निवडणूक झाली पाहिजे? एकंदरीत आणखी काही लोकांच्या बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यांना काय वाटतं की निवडणूक कोणत्या मुद्द्यावर लढली गेली पाहिजे? विधानसभेमध्ये काय मुद्दे समोर घेतले पाहिजेत? विधानसभेची निवडणूक कोणत्या मुद्द्यावर झाली पाहिजे गेवराईची? विधानसभेची निवडणूक सध्या तरी आता शेतकऱ्याचा कापसाला सोयाबीनला भाव दिलाच पाहिजे, त्या मुद्द्यावर इलेक्शन व्हायला पाहिजे माझं मत असं. काय इथले आमदार कोण आहेत? आता भावी म्हणजे रनिंग आमदार तर लक्ष्मण पवार आहेत. काय कामं झालीत का? कामं तर तसे बघितले तर मधल्या 10 काळामध्ये भरपूर रस्ते वगैरे लक्ष्मणांना केलेत गेवराई तालुक्यामध्ये. काय या 5 वर्षांमध्ये महायुतीचं सरकार आणि महाविकास आघाडी सरकार पाहायला मिळालं, चांगले कामं कोणी केली? सरकार कोणतं बी असू शेतकऱ्याच्या हिताचं सरकार पाहिजे असं माझं मत आहे. काय वाटतं येणाऱ्या निवडणुकीमध्ये कोणते सर तरुणासाठी? आम्ही काहीच बोलू शकत नाही. का बरं? नाही, काय बोलणार तुम्ही? आम्हाला ते इलेक्शन हेच आहे, चिडायचं पहिल्यापासून. का कशामुळे? नाही, आम्हाला त्या इलेक्शन मध्ये आम्हाला काहीच बोलता येत नाही. काय कोणत्या मुद्द्यावर निवडणूक लढली गेली पाहिजे विधानसभेची गेवराईची? काय मुद्दे आहेत नेमके, काय प्रश्न आहेत? आता सध्या तर काय माहिती का, लक्ष्मणांनाच चालू आहे कारण त्यांनी रोड सगळं व्यवस्थित केलं का. कचऱ्याचे डेपो सुद्धा नाही आहेत रोडला, कचऱ्याचा प्रश्न नाही, काय घाण नाही, काही नाही. काय महायुती सरकारवर खुश आहेत का महाविकास आघाडी? वरच्या ह्याच्यावर काही नाही, आमचं गेवराईसाठी बोलतो आम्ही फक्त. गेवराईत ना विधानसभा म्हणल्यावर गेवराईत तरी ना. सरकारमध्ये नाना पवार, लक्ष्मण पवार. काय कामं केली अण्णांनी? रोडचे केलेत, पाण्याची सुविधा, परत कचऱ्याच्या घंटा गाड्या आहेत, सगळं आहेत. पवार की पंडित? पवार. नक्कीच बघू शकतोय लक्ष्मण पवार यांची कामं चांगली आहेत, रस्त्याची कामं आहेत. तर तरुणांशी बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत. विधानसभेची निवडणूक कोणत्या क्षणी लागू शकते? काय तरुणांचे काय प्रश्न आहेत नेमके? अहो, जून पर्यंत कापूस राहिला घरामध्ये, हेच प्रश्न आहेत ना आमचे. बघा ना, जून पर्यंत कापूस जर घरात राहतोय, कापसाचे भाव बघा, सोयाबीनचे भाव बघा, कधी भाव पुढे जाय ना, 4,000च्या पुढे 5,000च्या पुढे भाव जाय नाही. आणि कृषी मंत्र्याला पुरस्कार भेटलेले काही बी लोक विचार करून मतदान करते ना. आता पुरस्कार कसा काय भेटला मग? तेच ना, मग हे सगळे राजकारणाने दिला त्याला पुरस्कार. गेवराईमध्ये कोणते मुद्दे गेले पाहिजे किंवा कोणत्या मुद्द्यावर? एक महत्वाचा मुद्दा आहे मराठा आरक्षण आहे. जरांगे पाटील जे सांगतील तेच, 18 पगड जातीला धरून चालणार माणूस जरांगे पाटील, ते सांगतील तेच होणार आहे. जर सगळ्या सोयी जर लागू झालं विधानसभेच्या आधी तर लागेल, कोणतं लागेल म्हणून सांगता येणार नाही. पण असं या सरकारला, चालू सरकारला फटकाच असणार आहे. पवार की पंडित? दोन्ही पण आता जरांगे पाटील ज्याचं नाव घेतील किंवा अप्रत्यक्ष ज्याचं समजा हे होईल तेच लागणार सिटी गेवराईमध्ये. नक्कीच विधानसभा गेवराईचा आखाडा या कार्यक्रमामध्ये लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया, एकंदरीत मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन, शेतकऱ्यांचे प्रश्न, अशा अनेक विषयांवरती आपल्यासोबत चर्चा केलेली आहे. बीड नंतर गेवराई जे मराठा आरक्षणासाठी चर्चेत राहिलेला तालुका आहे आणि या तालुक्यामधून लक्ष्मण पवार विद्यमान आमदार आहेत भाजपचे, तर त्यांच्या विरुद्ध बदामराव पंडित आहेत ठाकरे गटाचे आणि अजित पवार गटाचे विजयराजे पंडित. या निवडणुकीमध्ये 24च्या निवडणुकीमध्ये फाईट पाहायला मिळणार आहे. येणारा काळ ठरवेल
की कोण विजय होतो आणि कोण अजूनला आमदार होतो हे जनता ठरवणार आहे. मुंबई तसं योगेश काशीद, गेवराई, बीड.